नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट 30 प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे किती उत्तर येतात ते नक्की कमेंट करायला विसरू नका आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करा. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता जिल्हा कोणता आहे? तर 5 सेकंदासाठी वेळ देतो आहे मित्रांनो, नक्की कमेंट करायला विसरू नका. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी नंदुरबार. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता जिल्हा असलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताचे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी खडकवासला पुणे येथे भारताचे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 4, लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगर रांगेत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सायत्री या डोंगर रांगेत लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 5, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी उपराष्ट्रपती हा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतो, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 6, भामरागड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गडचिरोली. गडचिरोली येथे भामरागड हे डोंगर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे गडचिरोली. प्रश्न क्रमांक 7, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी जिनेवा. जिनेवा येथे जागतिक आरोग्य संघटना आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी नाशिक या जिल्ह्यामध्ये कुंभमेळा भरला जातो, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 9, मिहान हा प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी नागपूर या जिल्ह्यामध्ये मिहान हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 10, ग्रामगीता हे कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हे लिहिलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 11, राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक PSI यांच्या खांद्यावर किती स्टार असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 2 स्टार असतात. राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाच्या खांद्यावर 2 स्टार असतात. प्रश्न क्रमांक 12, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्रीयन आहे धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 13, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी त्र्यंबकेश्वर. गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे होतो आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटनेतील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी जम्मू काश्मीर. भारतीय राज्यघटनेतील कलम 370 जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 15, ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी हरवलेल्या मुलाचा शोध घेणे ऑपरेशन मुस्कान याच्याशी संबंधित आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्राचे मॅजेस्टर कोणत्या शहराला म्हणतात?
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी इचलकरंजी. इचलकरंजीला मॅजेस्टर असे म्हणतात महाराष्ट्राचे. प्रश्न क्रमांक 17, कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी शिवसागर. कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18, विमानाचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी मुंबई. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ही मुंबईमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20, एलोरा वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ लेण्या आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 21, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर त्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सिग्मो मॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्यासाठी वापरले जातात. प्रश्न क्रमांक 22, सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी काठमांडू. नेपाळमध्ये आहे मित्रांनो, काठमांडू. प्रश्न क्रमांक 23, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लोणी. प्रभानगर म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आहे मित्रांनो, तिथे आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 24, पोलीस हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी राज्य सूचीमध्ये आहे. पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये आहे संविधानाच्या. प्रश्न क्रमांक 25, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. प्रश्न क्रमांक 26, इन्सुलिन संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून स्रवते? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी स्वादुपिंड. प्रश्न क्रमांक 27, भारताच्या भूदलाचे आर्मी प्रमुख कोण आहे? 2024 आणि 2025चा आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए जनरल उपेंद्र त्रिवेदी भारताचे भूदलाचे प्रमुख आहे 2024-2025 संदर्भात. प्रश्न क्रमांक 28, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी नेपाळ. नेपाळमध्ये आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर नेपाळ या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 30, डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1 जुलै 1915 डिजिटल इंडिया मोहीमची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे.